दुनिया में आए हैं तो जीना ही पड़ेगा, जीवन अगर जहर भी है तो भी पीना ही पडेगा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सकाळचे 7:15 वाजलेत. बाहेर -8 डिग्री टेम्परेचर आहे. रात्रभर पूर्ण स्नोफॉल झालेला आहे आणि तरी पण मला सकाळी सकाळी उठून आता ऑफिसला जायचं आहे. हे एवढं फ्रस्ट्रेटिंग आहे ना, सांगू नाही शकत मी माझं फ्रस्ट्रेशन काय लेवलचं आहे ते. सगळं काम घरात बसून होऊ शकतं, बट तरी पण ह्यांना मॅन्डेटरी 3 दिवस ऑफिस ठेवायचं आहे. म्हणजे अर्थ नाही आहे याला. असो, त्यानिमित्तानं तुम्हाला ॲटलिस्ट बाहेरचा स्नोफॉल दाखवता येईल मला. अदरवाईज मी घरातनं बाहेर गेलोच नसतो, घरातच बसलो असतो. सो जो भी होता है अच्छे के लिए होता है. आता पूजा ब्रेकफास्ट बनवते, सो ब्रेकफास्ट करू आणि बाहेर जाऊ. मग तुम्ही बघा की इथलं वातावरण किती डिप्रेसिंग असतं विंटरमध्ये. आपल्याला इंडियात बसून बघायला खूप भारी वाटतं की सगळं किती मस्त स्नोफॉल होतोय. ॲक्च्युली स्नोफॉलला ना खूप रोमॅन्टिसाइज केले गेले की असे सगळी बॉलिवूडमधली गाणी अशी मस्त बर्फाच्या लादीवरती शूट झालेली असतात. हिरोईन मस्त साडी नेसून नाचत असते. बट रियालिटी तशी नाही आहे. जसं आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर किचकिच होते, सेम इथं स्नोफॉल झाल्यानंतर सगळीकडं किचकिच होते. त्याच्यातनं चालावं लागतं. म्हणजे जेवढं भारी आपल्याला इंडियात वाटत होतं की स्नोफॉल किती मस्त आहे, बाहेरच्या देशात होतो, आपल्याकडे होत नाही. ॲक्च्युलीमध्ये तो तेवढा चांगला नाही आहे. तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कळेल. आणि ह्याच्यामुळं वातावरण खूप डिप्रेसिंग होऊन जातं. लाईक पूर्ण दिवसभर तुम्हाला सूर्य दिसणार नाही अजिबात. आकाश सगळं ग्रे, जमीन सगळी व्हाईट. म्हणजे कोणते कलरच राहत नाहीत आयुष्यामध्ये. पूर्ण सगळं बोरिंग होऊन जातं वातावरण. आणि असं इथं आय थिंक किती 4, 5, 6, 7 7 ते 8 महिने अप्रॉक्सिमेटली सिमिलर वातावरण आहे. विंटर स्टार्ट होईल नोव्हेंबरपासून आणि तो एप्रिलपर्यंत नेक्स्ट इयर चालू राहील. सो खूप म्हणजे खूप डिप्रेसिंग वातावरण आहे विंटरमध्ये इथं. आता मी ते तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी एवढं का डिमोटिवेट झालेलो इथल्या विंटरबद्दल. चला चला चला, स्नोमध्ये जायचं आहे. स्नोमध्ये जायसाठी मी स्पेशल स्नो शूज घातलेले आहेत. 1 मिनिट दाखवतो. डोंट नो दिसतंय की नाही. ओ ओ सॉरी, फोन पडलाच असता आत्ता माझा. ह्या ग्लव्जमधनं फोन पकडणं खूप अवघड आहे राव. ठीक आहे, बिना ग्लव्जचं पण आज बाहेर नाही जाऊ शकत. खूप 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 जास्त थंडी आहे. सो आता इथनं आपण वॉक करत करत स्टॉपवर जाणार आहे रोजच्यासारखं. इथलं एक भारी आहे की इथल्या बसेसमध्ये ना म्हणजे हीटर असतात, सो थंडी नाही वाजत तरी. हां, तर मी हे सांगत होतो की इथल्या बसेसमध्ये पण ना हीटर असतात, त्यामुळे थंडी नाही वाजत अजिबात. किंवा असं म्हणजे आपल्याकडं जसं बाहेर थंडी तर आतमध्ये पण थंडी, ती केस इथं नाही आहे. मला थोडं इकडं बघून चालावं लागते बिकॉज खाली खूप सारा स्नोफॉल झालेला आहे, तर पाय घसरून पडायची शक्यता आहे म्हणून मी इकडं बघून चालतोय. ही माझी बिल्डिंग, तिकडच्या साईडला आपली रूम आहे, लाईक फ्लॅट आहे. बट सध्याची कंडिशन अशी आहे, सगळीकडं नुसतं बर्फ 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 बर्फ. रस्त्यांवरती बघा ते किती किचकिच होऊन जाते. ते मीठ टाकतात ना लोक बर्फ वितळण्यासाठी, म्हणजे गाड्या स्लिप होऊ नयेत म्हणून. सो त्याच्यामुळे सगळी किचकिच झालेली आहे.
आलो आफ्टरनूनमध्ये आणि फायनली आफ्टर वेटिंग 2 days आजच आपण मिसळ बनवतोय. तर त्याच्यासाठी लागणारा पाव सुद्धा आपल्याला घरीच बनवावा लागेल, बिकॉज आपल्याकडे इंडियामध्ये जसे पाव मिळतात तसे पाव इथं नाही मिळत. म्हणजे अजून काही रेडी झालेलं नाही आहे. सो मला वाटते अजून ॲटलिस्ट 1 तास तरी लागणार आहे सगळं होऊन जेवण मिळायला. नाही, एकटा माणूस काय काय करणार आहे. मग आता 2 घेऊन येतो, अजून 1 घेऊन येतो मग कुठनं तर. एक आला म्हणजे तूच म्हणजे एकटा माणूस काय करणार आहे. मग आता इथं दुसरा ऑप्शन काय. जाऊ दे, मी तुला हेल्प करतो. आता हेल्प करू का काम करू? एक काय तर करू शकतो ना. लगेच लगेच रिझन काय आहे? आता मग ऑफिस सोडून मी घरात हे हेल्प करू का तुला? सांग मग तसं. जाऊ द्या, 1 तास लेट खा पण व्यवस्थित खा. असं आहे ना, म्हणजे मी ऑप्शन दिलेला आहे तिला, पण तो तिला नकोय ऑप्शन तसा. चालेल चालेल, चला जोक्स अपार्ट. प्रिपरेशन चालू आहे, झाल्यानंतर दाखवतो कशी होते ती आणि मी काम करतो. दोन दिवसाच्या स्ट्रगल नंतर आम्हाला ती मिसळ मिळालेली आहे. त्याला पण तरी मोड आलेच नव्हते, बिना मोडीचंच आम्ही उकडून दिले मटकी. पण छान झाली होती मिसळ, मस्त चमचमीत, मस्त खाल्ली. 4 पाव, पोट असं गच्च भरलंय. आता असं वाटतंय संध्याकाळचं काय खायलाच नको, पण तरी पण बघू काहीतरी थोडंफार हलकं फुलकं बनवून खाऊन घेऊ आम्ही. तुला काय झालं हसायला आता? आणि आता काम करून करून डोकं एवढं दुखायला लागले माझं. आता जरा पूजाला सांगणार आहे की माझं डोकं दाबून दे. देतेस का दाबून डोकं माझं? हो देते ना. मग एवढं आता अथक परिश्रमानंतर काहीतरी करून द्यायला नको का? कष्ट एवढे कष्ट करतोय नवरा, दाब जरा डोकं. ये इकडे. हा, मस्त चंपी करून दे. चंपी चंपी चंपी, तेल मालिश. साधू बाबा सारखे केस वाढलेले. ए साधूबाबा नाही, स्टाईल आहे ती. ही अशी कोणती स्टाईल? स्टाईल बोलते उसको. छान मेकअप करून दिला तर कोणी पण म्हणाल पोरगी आहे. नाही, पोरींचे अजून मोठे असतात ना. नाही, इकडे युरोपियन फॅशन आहे ना अशी छोट्या केसांचे. नाही, इथं तसं नसतंय काय. छोट्या उलट इथल्या मुलींचे केस लांब असतात. डोकं तरी दाब आधी, मग बाकीचं कर. किती खोकला यायला लागलाय बापरे. डोळे बंद करा तुम्ही. हा, केले केले. टकलं करू नको म्हणजे झालं. नाही नाही, डोळे बंद करा, मग मी एक करते. छोटासा रबर. वाव, एक मिनिट. ती सलमान खानची वीर पिक्चर सारखी हेअरस्टाईल झाली. थांबा, मस्त छान हे काढते. हा, सलमान खानच झाले. कडू कडू औषध. शांत बसा, मी देते. अगं नको कडू औषध. मी देते म्हंटल ना, गप बसायचं. समजला? समजली काय? समजलास? थोडंच घाल. हा, बापरे, काय घाणेरडे औषध देते प्यायला. कुठलं दिलीस तू? तुझं दिलीस काय? केलीस गेम माझा? देवाला का? मला वाटलं मी देवाला काढलं. तो बॉक्स कुठे? अच्छा, तो त्याच्या शेजारचा आहे वाटतं. झाली माझी मोठी गेम झाली आहे. तिने स्ट्रॉंग वाला औषध होतं जे मला सहन होत नाही ते दिलेलं आहे. आता मला वाटतं मी 2 दिवस उलट्याच करत बसणार आहे. नाही होणार तसं काही. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. आता मला कधी काय होईल मी सांगू नाही शकत. त्यामुळं उद्याच्याला मी तुम्हाला माझ्या हेल्थचा रिपोर्ट देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट, टेक केअर. बाय बाय, स्वीट ड्रीम. काळजी घ्या.
थंडीची औषधं घेत जा. बाहेर फक्त आपली जाताना आपली औषधे घ्या, दुसऱ्याची घेऊ नका. जशी बाहेर लोकं पाजतात बाहेर दुसऱ्याच्या जाताना कानटोपी, हँड ग्लोव्ह, सॉक्स घालून जात जा.